विधान परिषदेच्या 11 जागांचा निकाल लागलेला आहे। महायुतीचे सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 2 आमदार जिंकून आले। महाविकास आघाडीकडून विजयाचं खातं उघडलं ते काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी। त्यांना पहिल्या पसंतीची 25 मतं मिळाली आणि विजयानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। खूपच आनंदाचा क्षण आहे आज आणि या क्षणी खरं पाहिलं तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे। कारण हा क्षण बघण्यासाठी आमच्या आईसाहेब रजनीताई सातव आणि माझे पती राजू सातव हे दोघंही आज नाहीये, तरी आज मी, माझी दोन्ही मुलं आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय आज आनंदाचा क्षण आहे सर्वांसाठी। आणि सर्व पक्षाचे मी केंद्रीय आमचे नेते मंडळी असतील आणि प्रदेशचे सुद्धा सर्व नेते मंडळी आहे, त्यांचे सर्वांच्या मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करते। प्रज्ञा सातवांनी 25 मतं मिळवली असली तरी देखील मात्र काँग्रेसची 8 मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। इतकंच नव्हे तर आमदार झिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर यांच्याविषयी सर्वाधिक संभ्रमही निर्माण केलेला होता। मात्र एबीपी माझाशी बोलताना झिशान सिद्दीकींनी एक मोठं वक्तव्य केलं, पाहूया। मैंने तो लीडरशिप को बोला था सुबह को कि आपने मुझे कल नहीं बुलाया। मैं जो कांग्रेस पार्टी ने मुझे कहा है उसका मैंने पालन किया है, मगर लोग तो बोलने वाले बोलते रहेंगे। और जैसे आप जानकारी दे रहे हो कि बहुत से मत हैं जो इधर उधर हुए, तो इसकी चौकसी करनी चाहिए और सेल्फ रिफ्लेक्ट करना चाहिए हमें कि क्यों लोग नाराज़ हैं और क्या है। वैसे कांग्रेस के जो कैंडिडेट है स्वर्गीय राजीव सातव जी, उनकी बीवी जीती है, तो कांग्रेस कार्यकर्ता खुश है और मैं बधाई देना चाहूँगा कांग्रेस पार्टी को और सारे कार्यकर्ताओं को। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एक दिलानं ही निवडणूक लढवली असं आता स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीमध्ये छोटे छोटे क्रॅक्स दिसून आले। 16 मतं हातामध्ये असताना उद्धव ठाकरेंनी जोखीम घेतली आणि मिलिंद नार्वेकरांनी तो विश्वास सार्थ ठरवला। आज शेकापच्या जयंत पाटलांना हरवत रायगडमधील लोकसभेतील पराभवाचा उद्धव ठाकरेंनी वचपा काढला असंही बोललं जात आहे। हा विजय ठाकरेंना सुखावणारा असला तरी यामुळे शरद पवार दुखावले गेले नसतीलच असं कोणी ठामपणे सांगू शकणार नाही, कारण महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी जयंत पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा शरद पवारांनी परस्पर घोषित केला होता का? उद्धव ठाकरेंनी पवारांशी चर्चा न करता मिलिंद नार्वेकरांची उमेदवारी घोषित केली होती का, की सगळ्यांनी मिळून शेकापला बळीचा बकरा बनवलं? असे अनेक प्रश्न आहेत। याची उत्तरं यथावकाश मिळतील अशी आशा करूयात आणि 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात। सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात। तोवर पाहत रहा एबीपी माझा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन